महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। राज्यात मागील 2.5 वर्षांपासून निवडणुका रखडल्यात। तब्बल 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मात्र याकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी जाणून बुजून वाद निर्माण केले जात आहेत असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। राज्यात सध्या वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्यात। मात्र नेत्यांकडून होणारी बेताल वक्तव्य स्क्रिप्टेड आहेत। नागरिकांचं मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी चुकीची वक्तव्ये केली जात असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। अचानक हे जे काही नवीन प्रकार उभे राहतात, हे कशासाठी उभे राहतात? कोणी बाबा त्याच्या मागे काही स्क्रिप्ट घेऊन उभे असतात का? काही गोष्टी ह्या तुमचं दुर्लक्ष व्हावं या सगळ्या गोष्टींकडनं आणि काही वेगळ्याच विषयाकडे लक्ष जावं असं चालू आहे का? हे सगळ्या गोष्टी जाणून बुजून सगळ्या सुरू आहेत काहीतरी गोष्टी लपवण्यासाठी। कारण हे सगळेजण या बाबतीत या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत अपयशी ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांना त्या विषयामध्ये जायचंच नाही, भलतेच विषय काढा। राज ठाकरेंच्या वक्तव्यात नक्कीच तथ्य आहे। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, नागपूर, अकोला, अमरावती या 14 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मोठ्या शहरातील महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा सुद्धा निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या निवडणुकांकडे मतदारांचं लक्ष लागलंय। तर राज ठाकरेंनी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत वक्तव्य केल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांनी केलाय। वास्तविक फुटकळ मुद्दा ते कोणाला म्हणले, कुठल्या विषयाला म्हणले मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कधीच फुटकळ मुद्दा असू शकत नाही। राज ठाकरेंसाठी कदाचित किंवा मनसेसाठी तो फुटकळ मुद्दा आहे की नाही मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिकडे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल। ओबीसी आरक्षण, कोरोनामुळे राज्यात निवडणुका होऊ शकल्या नाहीत हे खरं आहे। मात्र निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याचं दिसून येत आहे। मात्र रखडलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी मारक आहेत याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे बोलूयात। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य करण्याची परंपरा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कायम ठेवली आहे। हो, तसं घडलंय। शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं चुकीचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केल्यानं राज्यात पुन्हा भडका उडाला। सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात तेल ओतण्याचं काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श होते असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वाद निर्माण केला होता। भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी तर कहरच केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य त्रिवेदींनी केलं होतं। तर पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्र्यांशी करण्याचा प्रताप केला होता। आता प्रसाद लाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाणच बदललं। स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे। भाजपमधील कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतो
असा प्रहार राऊतांनी केला. त्या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. रोज साहेब असं रोज डोकं फिरलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना, ती शक्ती ज्यांना खतम करेल. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, ती तलवारच एक दिवसांचं मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात न घेता फक्त वाद घातला जात असल्यानं राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी घडवलं, कळलं का, त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायची. करत बसा म्हणा, तेच करत बसा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडनं भाजपवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत असा आरोप करण्यात आलाय. खोटारडे इतिहास संशोधक हे पण जाणीवपूर्वक वारंवार अवमान करत आलेले आहेत. आणि आता त्यांचा मोहरक्या प्रसाद लाड म्हणतो छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि इतिहासाशी छेडछाड करण्याचं पाप एकच पक्ष करतोय, भारतीय जनता पार्टी. आणि याला मूक समर्थन कोणी दिलंय? तर जर याचा विरोध करत नसतील तर देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील आणि नरेंद्र मोदी असतील. या तिघांनाही असं वाटते की शिवाजी महाराजांचा अपमान करत राहा, महाराष्ट्राचे मूळ मुद्द्यांना तुम्ही भरकटवत राहा आणि महाराष्ट्राच्या लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जो रोजगाराचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, याला बगल देण्याकरता जाणीवपूर्वक असे वक्तव्य केल्याचे. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात स्फूर्ती जागवतात. संकटात असताना पराक्रम कसा गाजवायचा याचा धडाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यात दिसून येतो. असं असतानाही नाहक चुकीची वक्तव्य करून काही नेते राज्याला राजकीय संकटात लोटतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली. प्रसाद लाड यांनी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. प्रसाद लाड यांची दिलगिरी. आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. चुकीच्या वक्तव्यानं झाला वाद. तर स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वादामुळे पुन्हा आंदोलनाचा भडका. वादानंतर लाड यांना उपरती. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनीच चुकीच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे प्रसाद लाड यांनीही तातडीनं दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं, त्याचा मी निषेध करतो. आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सर्व जगाला माहीत असल्याचं शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सगळ्या अख्ख्या जगाला माहीत आहे. दिलगिरी व्यक्त करून आमदार प्रसाद लाड यांनी वादावर पडदा टाकला. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रसाद लाडांनी माफी मागितली म्हणून या विषयावर पडदा पडला असं होत नाही. उलट हे आंदोलन आणखी तीव्र होणार, आणखी चिघडणार. काल रोहित पवारांच्या नेतृत्वात आम्ही वडू तुळापूरला आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. मात्र ते आंदोलन कालच्या दिवसापुरतं होतं. आता इथून पुढं आमचं आत्मद्रोह आंदोलन दिसणार आहे. महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील राज्य आहे. महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि आपले विचार जपलेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करत असताना सगळ्यांनी सारासार विवेकबुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कर्नाटक सोबतच्या सीमावादाचे पडसाद नागपुरातही उमटले. शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक तिथे झाला. नागपूरच्या विमानतळाबाहेर कर्नाटकच्या पर्यटनाची जाहिरात करणारे बॅनर लावण्यात आले होते. शिवसैनिकांनी कर्नाटकचे सर्व बॅनर फाडून टाकले. कर्नाटकच्या बॅनर्सचा शिवसैनिकांनी या पद्धतीनं समाचार घेतला. कर्नाटक नव्याने पाहूया असं या बॅनरवर छापण्यात आलं होतं. कर्नाटकच्या पर्यटनाची जाहिरात करणारे हे बॅनर शिवसैनिकांनी फाडून टाकले. जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी बॅनरवर हल्लाबोल केला. बेळगाव, कारवार, निप्पाणी हे मराठी भाषक शहरं कर्नाटकचा अन्याय सहन करतायत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्यानं चिथावणीखोर वक्तव्य करतायत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. योगायोग रात्री ह्या कर्नाटक सरकारकडून पर्यटन विभागाचे कर्नाटक सरकारचे बॅनर लावले आहे आणि त्या गावांना घेऊन कर्नाटकचा जे रुख आहे तोच रुख आहे जो चायनाच्या आपल्या तिब्बतवर चायनाचा आहे भारताला घेऊन, आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार मुर्दाबादचे पोस्टर्स झळकावून आपल्या तीव्र भावना दाखवून दिल्या. वाद उफाळून आलेला असतानाच कर्नाटक सरकारनं हे बॅनर लावून पुन्हा एकदा त्यांचा उद्दामपणा दाखवून दिला. आम्ही महाराष्ट्राचा अपमान बर्दाश्त करून घेणार नाही. आम्ही हा महाराष्ट्राचा अपमान बघता आज आम्ही इकडे निषेध आंदोलन केलं आहे. माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आज ह्या कर्नाटक सरकारचा निषेध आहे. आणि हे बॅनर जर प्रशासनाने 24 तासात नाही काढले ना आम्ही या बॅनरवर काढत होतो आणि हे बॅनर फाडण्यात येईल, शिवसेनाकडून फाडण्यात येईल आणि लॉ अँड ऑर्डर जे डिस्टर्ब होईल त्याच्यासाठी हे प्रशासन जिम्मेदार आहे. कर्नाटकनं महाराष्ट्रासोबत नाहक संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळं राज्यात संतप्त पडसाद उमटत आहे. परिणामी आता तरी कर्नाटकनं सामंजस्य दाखवणं गरजेचं झालंय. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभर वातावरण तापलं. मात्र आता या प्रकरणाची दखल थेट राज्यपालांनी घेतली असून कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. पाहूयात एक रिपोर्ट. सत्तारांच्या अडचणी वाढणार, ते आक्षेपार्ह विधान होणार. राज्यपालांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. मात्र आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोश्यारींनी सूचना केली आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधकांकडून सत्तारांना मंत्रिपदावरून काढण्याची मागणी झाली होती. तसंच सत्तारांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड देखील करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखी पेटलं. मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं या प्रकरणी थेट राजभवनात जात राज्यपालांकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारीचा पाढा देखील वाचला होता. तर जी काही नियमाप्रमाणे कारवाई सत्तारांवर करायची आहे त्याचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. असं आहे की जी काही कायदेशीर जी काही कारवाई होईल विधान केल्यानंतर असं आहे की म्हणजे सत्तारबाईंचं जे विधान आहे त्यांनी काय केलं त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. आता राज्यपालांनी पाठवलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
पुढे पाहूयात आणखी एक चर्चेतली बातमी. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांसोबत पट नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या आंदोलनाची पूर्वकल्पनाच अमोल कोल्हे यांना देण्यात आली नव्हती. यावरून अमोल कोल्हे आणि पक्षातलं अंतर वाढल्याचं स्पष्ट झालंय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील बडू बुद्रुकमध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं होतं. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मात्र याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे खासदार अमोल कोल्हे मात्र या आंदोलनात कुठेच नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, एक म्हणजे असं कुठलं तरी आंदोलन मतदारसंघात केलं जातं याची मला आयोजकांकडून पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे माझे पूर्वनियोजित कार्यक्रम हे जे होते त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोहोचावा या दृष्टिकोनातून आपण शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, सोशल इन्फ्लुएन्सर्सची मी भेट घेतोय. डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जमत नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. कारण शिर्डीतील चिंतन शिबिरात सुद्धा कोल्हे अनुपस्थित राहिले. तर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार यादीत सुद्धा अमोल कोल्हे यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळेच बहुधा डॉक्टर अमोल कोल्हे यांना पूर्वकल्पना देण्यात आली नसावी. जर मला कदाचित या आत्मक्लेश आंदोलनाची पूर्वकल्पना असती तर यात फरक करता आला असता, परंतु मी धडधाकट आहे आणि अचानक यावर काहीतरी वेगळ्या चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही ही प्रत्येक शिवभक्ताची भावना आहे, मग तो कोणत्याही राजकीय पक्षात असो वा नसो. राष्ट्रवादी काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्यानं आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसमधली गटबाजी उघड झाल्यानं पक्षावरतीच आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. पुढे पाहूयात दोन बायका फजिती ऐका. हा अशोक सराफ यांचा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. 2 बायकांमुळे अशोक सराफ यांची झालेली फजिती सर्वांनीच पडद्यावर पाहिली होती. मात्र आता पडद्यावरील हीच फजिती एका नवरोबाच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडली आहे, त्याची ती होते. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. दोन बायका असणाऱ्यांची फजिती दाखवणारे अनेक चित्रपट हिंदी आणि मराठीत पाहायला मिळतात. अशोक सराफ यांचा 2 बायका फजिती ऐका हा चित्रपट तर 2 बायका असणाऱ्यांची कशी फजिती होते हे दाखवून देतो. ऐका हो ऐका फजिती ऐका जान जान केल्या 2 बायका जान जान केल्या 2 बायका जान. अशी गत आता अतुल अवताडे यांची झाली आहे. अतुलनं रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं होतं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता मात्र हे लग्न नवरोबाच्या अंगलट आलंय. अतुलच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी एकत्रच वाढल्या. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतलं, एकत्रच नोकरी केली. आपण दोघी एकमेकींशिवाय जगू शकत नाही याची त्यांना खात्री झाली होती. म्हणूनच रिंकी पिंकीनं एकत्रितपणे एकच पती निवडला. त्याच्यासोबत दोघींचं लग्नही झालं. मात्र आता त्यांचा पती अतुल अवताडे आणि रिंकी पिंकीही गुन्हा दाखल झाल्यानं गोत्यात आले आहेत. अतुलवरही चित्रपटातल्या गाण्यासारखी वेळ आली आहे. ऐका हो ऐका फजिती ऐका ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. परदेशी न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची खिल्ली उडवल्यानंतर ठाकरे बंधूंमधील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावरती आलाय. त्याची मोठी चर्चा सुरू झाली. 2 भावांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या 2 सेना एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्यात. जो घाव विरोधी पक्ष घालू शकले नाहीत तोच घाव भावानंच केल्यानं ठाकरे कुटुंबातील राजकीय भावबंदकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या संपूर्ण भावबंदकीच्या राजकारणाचा आढावा घेऊयात.
भाऊबंदकी आणि राजकारण या विशेष कार्यक्रमातून. मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा घराबाहेर पडत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास काही मोजकीच राजकीय घराणी जी आहेत त्या घराण्यांचा राज्याच्या राजकारणावर पगडा आहे. मात्र काही घराण्यात राजकीय भाऊबंदकी पाहायला मिळते. ठाकरे कुटुंबही त्याला अपवाद नाही. गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलाय. पण हा वाद पुन्हा का उफाळून आला पाहूयात हा खास रिपोर्ट. मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी आता फिरतायत सगळीकडे. 2 वर्ष तर त्याची आपली कोरोनामध्ये गेली. त्याच्यानंतर 6 महिने माझ्या ऑपरेशनमध्ये गेले. म्हणजे मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा घराबाहेर पडत नाही. घराबाहेर पडायला लागल्यावर त्यांच्या पोटात गोळा आला की आता घराबाहेर पडायला लागलं. मग करू काय, कुंपडावर बसू? नाही गोळे वेळी ठीक आहे हे बाहेर पडून माझ्या पोटात काही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे विरुद्ध ठाकरे असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय. गेल्या काही दिवसात हे सख्खे चुलत बंधू एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे बंधूंमधील राजकीय संघर्षाला चांगलीच धार आली आहे. कारण शिवसेनेतील बंडानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वेळोवेळी टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळेच आता या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वार पलटवार सुरू झाले. आजारपणामुळे काही काळ राजकीय सभा आणि मेळाव्यांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले. नुकतंच त्यांनी चिखलीत जाहीर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. तसंच लवकरच ते राज्याचा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यावरून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय शाब्दिक चकमक झडली आहे. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्याला सुरुवात केली आणि मग हे शाब्दिक युद्ध वाढत गेलं. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले. मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. राज ठाकरेंच्या या टीकेला राजकीय पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे भेटत नसल्यामुळेच बंडखोरी केल्याचा दावा शिंदे समर्थक आमदारांनी सत्तांतरावेळी केला. आणि त्याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंची ही टीका उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जिव्हारी लागली. कारण आजारपणावरून राज ठाकरेंनी खिल्ली उडवली होती. परिवार म्हणून आमच्या ज्या हे ऐकून दुःख आहे किंवा वेदना आहेत त्याच्यावर मी न बोललेलं बरं आहे. मला वाटतं त्याच्यात माझे संस्कार दिसून येतील. कारण मला आईवडिलांनी नेहमी सांगितलं की अशा ठीक आहे आता ज्यांना त्यांना बोलायचं असेल तर जाऊ दे. ते आम्हाला दुःख वेगळं झालेलं आहे ते ऐकून, पण आम्ही त्याच्यात जाणार नाही. आदित्य ठाकरेंनी त्यावर बोलणं टाळलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र जोरदार पलटवार केला. 2-2.5 वर्षाचा कालखंड तुम्हाला माहिती आहे. 2 वर्ष तर त्याची आपली कोरोनामध्ये गेली. त्याच्यानंतर 6 महिने माझ्या ऑपरेशनमध्ये गेले. म्हणजे मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा घराबाहेर पडत नाही. घराबाहेर पडायला लागल्यावर त्यांच्या पोटात गोळा आला की आता घराबाहेर पडायला लागलं. मग करू काय, कुंपडावर बसू? ठाकरे बंधूंमध्ये यावरून वाद वाढत गेला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत हे प्रत्युत्तर दिलं. नाही गोळे वेळी ठीक आहे हे बाहेर पडून माझ्या पोटात काही. ठाकरे बंधूंमधल्या या राजकीय संघर्षाला बदललेल्या राजकीय समीकरणाची किनार असल्याचं आता लपून राहिलं नाही. ठाकरे विरुद्ध ठाकरे हा विषय बाळासाहेबांनी जेव्हा उद्धव ठाकरेंना शिवसेनेची जबाबदारी दिली आणि यापुढे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नंतर नेतृत्व करतील हे सिद्ध झालं. त्याचवेळी या 2 ठाकरे बंधूंमध्ये
वादाची ठिणगी पडली आणि नंतर मग राज ठाकरेंनी शिवसेना सोडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला आणि तिथूनच दोघांचेही मार्ग हे वेगवेगळे झाले. खरं तर ठाकरे बंधूंमध्ये हा काही पहिला राजकीय संघर्ष नाहीये. यापूर्वीही या नेत्यांमध्ये संघर्ष झडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मनसे राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबत असली तरी 2019च्या निवडणुकीत चित्र वेगळं होतं. त्यावेळी राज ठाकरे काँग्रेस आघाडीसोबत होते. तसंच त्यांनी भाजप शिवसेनेविरोधात जोरदार प्रचार केला. राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग चांगलाच प्रभावी ठरला. राज ठाकरेंच्या त्या हटके प्रचारामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती. मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे दाखवलं होतं ते पहिल्यांदा मी आता तुम्हाला पहिलं ते दाखवणार आहे. खरं तर त्या निवडणुकीपूर्वी मनसेला भाजप सेना युतीत सामील करून घेण्याची चर्चा रंगली. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे मनसेच्या रेल्वे इंजिनला युतीच्या स्टेशनात प्रवेश मिळू शकला नव्हता. शिवसेनेनं भारतीय जनता पक्ष जाऊ नये किंवा शिवसेने आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीमध्ये शिवसेनेचा फायदा होता कामा नये, उद्धव ठाकरेंना मान सन्मान मिळता कामा नये. आणि या जागा जिथे तुम्हाला माहिती असेल तर 2014मध्ये पण किंवा 2009मधल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने आपले स्वतःचे उमेदवार मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये इकडे तिकडे उभे केले. लाख मतं त्यांनी त्यावेळेला घेतलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार त्यावेळेला पडले. शिवसेनेची ताकद कमी झाली. तरी देखील मनसे आणि शिवसेना यांचा मतदार जो आहे तो मात्र या दोघांची घट्ट राहिलेला आहे. परंतु आज ती वस्तुस्थिती तशी राहिलेली नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साथ शपथ घेतो की राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तेच घडलं. राज्यातलं राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. शिवतीर्थावर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीवेळी राज ठाकरेंना थेट मंचावर स्थान देण्यात आलं. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील राजकीय दुरावा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तसं काही घडलं नाही. राज ठाकरेंनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत पुण्यात घेतली होती जी प्रचंड गाजली. शरद पवार यांच्या कारकिर्दीला 70 वर्ष पूर्ण झाली म्हणून जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातही राज ठाकरेंनी अतिशय उत्तम भाषण केलं होतं. पक्ष आणि त्या वेळेसची भूमिका या दोन्ही एकत्र आणल्या तर मग तुम्ही म्हणता तशी गल्लत होऊ शकते. पण राज ठाकरे यांनी सातत्याने व्यक्तिगत भूमिका आणि राजकीय भूमिका याची कधी सरमिसळ केलेली नाही. बऱ्याचदा आपण ती करतो आणि त्याच्यातून गल्लत होते. राष्ट्रवादींचं आणि राज ठाकरेचं आज याच्या आधी कधीच सख्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दोघात काहीतरी होतं आणि मग आता त्यांच्यात बिनसलं असं म्हणायला काही स्कोप नाही आहे. दोघात मुळातच काही नव्हतं तर बिनसायचा प्रश्न येतो कुठे. मवियाच्या 2 वर्षांच्या सत्तेदरम्यान पुलाखालून बरंच पाणी गेलं. पण कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावरून तत्कालीन मविया सरकार विरोधात हल्लाबोल केला. मशिदीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. राज ठाकरेंनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत मविया सरकार विरोधात रान पेटवलं. त्यामुळे ठाकरे सरकारची काहीशी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेच्या हनुमान चालीसा आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यावेळी ठाकरे विरुद्ध ठाकरे हा थेट सामना रंगला. कारण राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. राज ठाकरे यांची बदलती भूमिका हीच मनसेसाठी घातक ठरलेली आहे. बघा तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी धोरणं बदललेली आहेत. त्यांना आजही सूर सापडलेला नाही. शिवसेनेच्या विरोधात कोण असेल
त्याच्या पाठीशी जायचं ही त्यांची भूमिका. परंतु ज्या वेळेला सत्तेची सूत्र ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या हातात आली तेव्हापासून हे आणखीन संबंध दोघांचे दुरावले गेले. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. मनसेनं भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानं ठाकरे बंधूंमध्ये राजकीय सामना रंगला. राज ठाकरेंच्या त्या आंदोलनाला भाजपची फूस असल्याची टीका मवियाच्या नेत्यांकडून करण्यात आली. तसंच राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन भाजपच्या ट्रॅकवर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. कारण दरम्यानच्या काळात मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला होता. युतीत शिवसेनेची जागा मनसे घेणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. एकीकडे भाजप मनसेच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असताना शिवसेनेत उभी फूट पडली आणि पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं. भाजपनं शिंदे समर्थकांच्या मदतीनं पुन्हा सत्तेचा सोपान गाठला. या सत्ता संघर्षात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी मनसेनं सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं कौल दिला. त्यानंतर मनसेची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढली. दिवाळी निमित्तानं शिवाजी पार्कवर मनसेनं केलेल्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीत मनसे सामील होणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. भाजपनी राज ठाकरे यांना जवळ केलं म्हणून उद्धव ठाकरे राजला जवळ करणार नाहीत आणि भाजपने राज ठाकरेला दूर लोटलं म्हणून उद्धव ठाकरे राजला जवळ करतील अशी देखील कुठली शक्यता नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला आहे. राज ठाकरेंना त्यांचं स्वतःचं राजकारण एस्टॅब्लिश करायचं आहे. त्यांना अमितला राजकारणात पुढे आणायचं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या जी शिवसेनेची जी काही वाताहत झाली आहे त्याच्यातून शिवसेना उभी करायची आहे. त्यांना काहीतरी करून आदित्यला राजकारणात पुढे आणून टिकवायचं आहे. दोघांचे दोन गोल वेगळे आहेत. राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होऊ घातल्यात. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंची परीक्षा पाहणारी आहे. कारण पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. एकीकडे भाजप पूर्ण शक्तीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे, तर दुसरीकडे अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानं उद्धव ठाकरेंसमोर पक्ष बांधणीचं मोठं आव्हान उभं टाकलंय. दोघांनाही सत्तेमध्ये वाटा हवा आहे. तुम्ही जर बघत असाल की प्रत्येक वेळेला राज ठाकरे ज्या वेळेला भाषण करतात तेव्हा असं म्हणतात की माझ्या हातामध्ये सत्ता द्या, मी हा कसा बदल करून दाखवतो. त्याच वेळेला शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेत सांभाळण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊन प्रयत्न करत असतात. कारण मागच्या वेळेला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेने निवडणूक लढवल्यामुळे शिवसेनेची मतं कमी झाली. त्यामुळे 100च्या वर जाणारी शिवसेना त्यावेळेला 97वरच थांबली. ही सल मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात होती की मनसेच्या उमेदवारांमुळं मनसेमुळं आपली काही जागा गेल्या. त्यामुळे ह्याचं दोघांमधलं वितृष्ट आणखीन वाढत गेलं आणि हा आता नव्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अधिक तीव्र झालेलं तुम्हाला दिसून येईल. उद्धव ठाकरेंप्रमाणे राज ठाकरेंच्या मनसेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. कारण गेल्या वेळी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले. मात्र त्यापैकी 6 नगरसेवकांना शिवसेनेनं गळाला लावलं. ती सल मनसे प्रमुखांच्या मनात कायम आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर मनसेनं या फोडाफोडीच्या राजकारणाची उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली होती. राजकारण हे सोयीनुसार चालत असतं. त्या त्या क्षणाची राजकीय परिस्थिती काय आहे, त्यावेळी कोणासोबत जाणं फायद्याचं आहे, कोणासोबत न जाणं फायद्याचं आहे, ही सगळी गणितं आखूनच पावलं टाकली जातात. राजकारणी लोक अत्यंत हुशार असतात. त्यांना माहिती असतं की कोणासोबत कधी जावं आणि कोणासोबत कधी जाऊ नये. त्यामुळे एकच एक गोष्ट धरून जर राजकारणी लोक वागायला लागले तर या देशात अनेक पक्ष निघतील, तुझं माझं जमेना म्हणून. पण ते तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय कर्मेना हे त्याच्यातूनच येतं की एकमेकांच्या सोयीने हे सगळे वागत राहतात. त्यामुळे
कुठला तरी एक जुना हिशोब मला आता सेटल करायचा आहे म्हणून मी तुमच्यासोबत येणार नाही, असं फारसं घडत नाही राजकारणात. राज्यात कधीही महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, त्यामुळे सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. प्रत्येकानं तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि मनसेचा या निवडणुकीत सामना होणार आहे. मात्र या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे बंधूंमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा याचबद्दल एक विशेष रिपोर्ट पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वक्तव्याप्रकरणी राज्य सरकारची भूमिका बोटचेपेपणाची असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली. दरम्यान उदयनराजेंच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं. मिरजेतील माजी महापौर इद्रिस नायकवाडी आणि त्यांच्या नगरसेवक मुलाला पडळकरांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. नायकवाडी यांच्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पडळकर बोलत होते. भंडाऱ्यातील सभेमध्ये सुषमा अंधारे भाऊक झाल्या. त्यांचा मुलीसोबतचा फोटो भेट दिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. राज्यभर दौऱ्यामुळे चिमुकल्या मुलीची भेट होऊ न शकल्यामुळे त्या भाऊक झाल्या. आमदार वैभव नाईकांना पुन्हा एसीबीनं नोटीस बजावली आहे. 5 डिसेंबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामध्ये 348 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. दरम्यान सरपंच पदाकरता 1263 तर सदस्य पदाकरता 6723 अर्ज दाखल झालेत. या अर्जांची सोमवारी छाननी होणार आहे. उस्मानाबादमधील 80 जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट स्कूल बनवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेत 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी विविध योजनांचा निधी वापरला जाईल. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचं काम गेल्या 2 वर्षापासून संथ गतीनं सुरू आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी स्थानिकांसह वाहन चालकांनी देखील केली आहे. मध्य रेल्वेनं हिवाळ्यासोबतच नाताळच्या सुट्ट्यांसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता 42 विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय. या गाड्या मुंबई ते मडगाव, पुणे ते नागपूर, मुंबई ते मंगळूर आणि मुंबई ते नागपूर तसंच पुणे ते अजनी या मार्गावरती धावणार आहेत. आज मध्य आणि पश्चिम मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देशभरातून आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीमध्ये येत असतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं बेस्ट प्रशासन सज्ज झालंय. मुंबई परिसरातील तसंच बाहेर गावावरून येणाऱ्या अनुयायांसाठी 5 ते 7 डिसेंबरपर्यंत चैत्यभूमी फेरी ही विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. चैत्यभूमी शिवाजी पार्क मैदानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज नौदल दिन आहे आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा घराबाहेर पडत नाही. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाले आणि हळूहळू या 2 भावांमध्ये सुप्त राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. पुढे राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला खरा, मात्र आजही हा संघर्ष कायम आहे. शिवसेना या 4 अक्षरांशिवाय महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी 1966 मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेनं 95 साली राज्यातली सत्ता हाती घेतली. स्थापनेनंतर जवळपास 3 दशकांनी शिवसेनेनं भाजपच्या मदतीनं मंत्रालयावर पहिल्यांदा भगवा फडकवला. गेली 5.5 दशकं
राजकीय पटलावर दरारा निर्माण केलेली शिवसेना आज दुभंगली आहे. शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली, पण गद्दारी झाली ती 2019ला गद्दारी झाली. 40 आमदारांच्या बंडामुळे आज शिवसेनेत 2 पक्ष उभे राहिले. एकीकडे ही अभूतपूर्व परिस्थिती असताना दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करत असताना आता उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या शाब्दिक हल्ल्याला तोंड द्यावं लागतंय. या 2 भावांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला. मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का हो? खरं तर हा संघर्ष फार जुना आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनेत एंट्री होण्यापूर्वी राज ठाकरे शिवसेनेत सक्रिय होते. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांची शिवसैनिकांना ओळख होती. त्यामुळे शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचं स्थान होतं. मात्र 1995 मध्ये शिवसेना भाजप युती राज्यात सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं महत्त्व वाढत गेलं. दरम्यान शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड झाली. विशेष म्हणजे राज ठाकरेंनीच कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं होतं. तो ठराव मी आपल्यासमोर आता या क्षणाला इथे मी मांडत आहे. ठराव आहे, शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकीला सुरुवात झाली. कारण उद्धव ठाकरेंचं पक्षातलं महत्त्व वाढलं होतं. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपासून ते निवडणुकीत तिकीट वाटपापर्यंतचे सगळे निर्णय उद्धव ठाकरे घेत होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांना असं लक्षात आलं होतं की बाळासाहेबांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेच कार्याध्यक्ष होतील किंवा शिवसेनेचे वारसदार असतील. हे जेव्हा त्यांना स्पष्ट झालं होतं तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की तू उद्धवचं नाव सुचव. त्याप्रमाणे महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवलं. त्याला अनुमोदन इतर नेत्यांनी दिलं आणि हा ठराव संमत झाल्याबरोबर राज ठाकरेंनी महाबळेश्वर सोडलं आणि पुण्यात आले. त्यावेळेपासून त्यांचं दोघांमधलं दुरावा जो आहे ना तो अधिकच होत गेला. खुद्द राज ठाकरेंनी ती आपली राजकीय घोडचूक होती असं एका जाहीर भाषणात सांगितलं. शिवसेनेत उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पुढे येण्यामागे एक राजकीय पार्श्वभूमी आहे. 1996 मध्ये रमेश किणी प्रकरणामुळे राज ठाकरेंना बॅकफूटवर जावं लागलं. छगन भुजबळांनी हे प्रकरण लावून धरल्यानं शिवसेनेत राज ठाकरेंची कोंडी झाली. एक तर ती फार जुनी घटना होऊन गेली आणि अनेकांना ती घटना आता विचारली तर आठवणार पण नाही. आणि जसं मी मगाशी म्हणालो की कुठल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेऊन आपण त्याचा आजच्या काळाशी संदर्भ लावणं, संबंध लावणं ह्याला काही अर्थ नाही राहत राजकारणामध्ये. राजकारणात काल काय घडलं हे लोक आज लक्षात ठेवत नाहीत. आणि आपण आता महापालिकेच्या निवडणुकीबद्दल जरी बघितलं, आज जे चित्र आहे ते जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा हे असंच असेल अशीही शक्यता नाही. जेव्हा इतकी अनसर्टनिटी आहे त्यावेळी कधी काळी रमेश किणी प्रकरण घडलं त्याचा संदर्भ नंतर जोडला जाणं मला वाटतं याला काही म्हणजे तसा काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. राज्यात शिवसेना भाजप युतीच्या सत्तेत रमेश किणी प्रकरण घडलं त्यामुळे शिवसेनेवर दबाव वाढला. परिणामी राज ठाकरे शिवसेनेत काहीसे मागे पडले आणि त्याच काळात उद्धव ठाकरे पक्षात सक्रिय झाले. पुढे किणी प्रकरणात राज ठाकरेंना सीबीआयनं क्लीन चिट दिली. तसंच रमेश किणींची आत्महत्या असल्याचा निर्वाळा दिला. मात्र या प्रकरणाचा राज ठाकरेंच्या राजकीय करिअरला मोठा फटका बसला. हा संघर्ष आत्ताच पेटला असं नाही आहे. जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीचा हा प्रश्न आहे. शिवसेनेवर वर्चस्व कोणाचं असावं या संघर्षातून या दोघा भावांमध्ये झालेला हा वाद आहे म्हणा किंवा संघर्ष आहे म्हटलं पाहिजे. कारण ज्या वेळेला शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्ह दिसायला लागली त्यावेळेला उद्धव ठाकरे हे खरं तर राजकारणात आले. त्याआधी राज ठाकरे हे बाळासाहेबांबरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये फिरले.
उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये सुप्त संघर्षाच्या त्यावेळी शिवसेनेत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र शिवसेनेकडून त्याचं वेळोवेळी खंडन करण्यात आलं. उद्धव ठाकरे हे एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही. त्याला घरगुती अनेक कारणं आहेत. काही गोष्टी अशा उघड बोलण्यासारख्या नसतात, पण पारिवारिक काही संघर्षाची कारणं त्याला किनार आहे निश्चितपणे. आणि मग बाळासाहेबांच्या भोवती जे लोक जमलेले होते ते कुठेतरी उद्धवच्या बाजूनी बोलायचे, कधी राजच्या बाजूनी बोलायचे. अनेक जण आपलं इस्पित साध्य करून घेण्यासाठी बाळासाहेबांना काही गोष्टी सांगायचे आणि या दोघांमध्ये सतत कसे वाद होतील याचेही प्रयत्न काही लोकांनी केले. त्यामुळे वेगवेगळी कारणं आहेत, पण त्यातलं मुख्य कारण हे परिवाराशी संबंधित असलेलं देखील एक कारण आहे. पुढे ठाकरे बंधूंमधला हा सुप्त संघर्ष वाढत गेला आणि 27 नोव्हेंबर 2005ला राज ठाकरेंनी शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा देत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या निशाण्यावर होते. विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असल्याची टीका त्यांनी केली. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. काही वर्षांपूर्वी हा वाद कौटुंबिक पातळीवर पोहोचला. शिवसेना प्रमुखांच्या अखेरच्या काळात उद्धव ठाकरेंनी त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या दुर्लक्षामुळेच बाळासाहेबांना आपण चिकन सूप पाठवल्याचं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं. त्यावेळी या दोन्ही भावांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला. हे जे म्हणतात पार्टीज खंजीर मी खुपसला आहे, हे कसं खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिली की ज्याच्यामध्ये ते बाळासाहेबांशी कसे बोलत होते, बाळासाहेबांना जे खायला पाठवलेलं होतं ते बाळासाहेब कसे आवडीने घेत, किंवा बाळासाहेबांना एखादा पदार्थ हवा असेल तर ते राज ठाकरेंना सांगायचे. ह्या ज्या सगळ्या कौटुंबिक गोष्टी आहेत ना, या त्यांनी तिथे मांडल्या. ते त्यांच्या मनातलं शल्य केलं की मी पार्टीत खंजीर खुपसलेला नाही बाळासाहेबांच्या, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दाखवलेलं ते एक उदाहरण होतं, सांगितलेलं उदाहरण होतं. राज ठाकरेंनी मनसे स्थापन करून जवळपास 1.5 दशकाहून अधिक काळ लोटलाय. मनसेच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख 13 आमदारांवरून 1 वर आलाय. तर शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसमोर एकीकडे पक्ष बांधणीचं आव्हान आहे, तर दुसरीकडे राजकीय भाऊबंदकी उफाळून आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.